हाय, श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज निघालो आम्ही गुहागर समुद्रावर. हा आहे आमच्या गावाकडचा रस्ता. दोन्ही बाजूला मस्त हिरवीगार झाडे आहेत. आजूबाजूला करवंदाची, आंब्याची, काजूची झाडे आहेत. असा निसर्गरम्य असा परिसराने वेढलेले कोकण गाव आहे. आम्ही समुद्राच्या ठिकाणी येऊन पोचलो होतो. यावेळी येण्याचे खास कारण म्हणजे मला निर्भयचे रिॲक्शन चेक करायचे असे होते. तसा तो खूप लहान आहे. आणि तशी पण मी गावाला जेव्हा जेव्हा येते तेव्हा मी समुद्राच्या ठिकाणी येतच असते, कारण की मला समुद्राच्या ठिकाणी आल्यावर खूप छान वाटते. आणि सनसेट आला होता. खूप गर्दी देखील होती. खूप माणसं आता इकडे यायला चालू झाली आहेत. पहिले एवढी गर्दी नसायची. आम्ही जेव्हा पण इथे यायचो तेव्हा खूप मोकळी असायची जागा ही. आता इथे खूप पर्यटक फिरायला येत असतात, कारण की आता इथे खूप सुविधा पण उपलब्ध केल्या गेल्या आहेत. जसं की उंट राईड आहे, घोडास्वारी आहे, जीपची राईड आहे. अशा बऱ्याच गोष्टी इथे अवेलेबल झाल्या आहेत. निर्भयला खाली ठेवल्यावर पहिलं तर तो झोपेतून उठला होता, त्यामुळे तो थोडी चिडचिड करत होता. नंतर तो खूप वेळ पाण्याकडे, ते घोडे उंट यांच्याकडेच बघत बसला होता. नंतर तो जेव्हा नॉर्मल रुटीनला आला तेव्हा मग त्याने खूप एन्जॉय केले. इथे जेव्हा समुद्राची लाट आली तेव्हा निर्भय पहिल्यांदा घाबरला आणि नंतरच्या वेळी त्याने खूप एन्जॉय केले. नंतर तो तेवढा घाबरला नाही.